सरकारकडे काय मागणी? खूप अवघड आहे. ज्यावेळेस आता गावकरी सांगतायत ना, तर अंगावर काटे उभा राहते. 8-8, 10-10 फूट पाणी होतं म्हणल्याच्यानंतर हे नारळाचे झाडं, बाबळीचे झाडं जर वाहून गेले तर शेतात काय राहणार आहे? पूर्ण आता पुरं खांगाळून गेले, काय नाही राहिले. पाईपलाईन उघडे पडल्यात म्हणतात. इथं उडी कांदा होता, आज इथं खड्डे पडलेत. सरकारनं समजून घेणं गरजेचं आहे. आता शेतकऱ्याला लगेच आधार पाहिजे. आत्ता तुम्ही पंचनाम्याच्या नावाखाली किंवा तुम्ही कागदपत्र जुळवायच्या नावाखाली ते अधिकारी टाळाटाळ करणार, आजचं उद्या करणार, उद्याचं परवा करणार. तोपर्यंत माझा शेतकरी पुरा खचलेला असणार. मी आत्ताच सांगितलं आहे, 11:30-12लाच कृषी मंत्री आपले भरणे मामाला की तुम्ही याच्यात तातडीनं महसूल आणि कृषी लक्ष घालून शेतकऱ्यांना तातडीची मदतीची आता गरज आहे. सरसकट करा. नुकसाने झालेत ना, तर आधार देणं गरजेचं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवरती आणि त्यांच्यावरती तो अवलंबून राहिला तर पुन्हा एकदा हे शेतकरी खूप अडचण येते. त्यांनी सांगितलं या कॅबिनेटमध्ये आजच्याच आम्ही तातडीनं निर्णय करतोय सगळे, आणि त्या पद्धतीनं काम करून घेऊन सगळ्याला तातडीची मदत आम्ही पोहोचायला, असं त्यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांनाही आदेश दिलेत की उद्या अहवाल पोहोचा सगळेजण, असंही त्यांनी मला सांगितलं आहे. मगाशी शेतकऱ्यांना मदत होणार, आम्ही सोबत येत, काही काळजी करायची गरज नाही. ते काय राजकारण नाही. शेतकरी ही आपला आत्मा आहे. आणि या मायमावल्यांचे आज कुटुंब सगळे उघड्यावर पडले, त्यांचे धान्य वाहून गेलेत, कोणाच्या शेळ्या जनावरं वाहून गेलेत. ही सगळी नुकसान भरपाई सरकारनं तातडीनं यांना करणं गरजेचं आहे. आणि त्याचा पाठपुरावा, त्यांच्या पाठीशी राहणं, हे आम्ही पूर्ण काम ताकदीनं मी ते करायला लावतो. बाकीचे आपलेही गावचे मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत, आजी माझी आहेत, जिल्ह्याचे आहेत, सरकार पण हे सगळेच करतीलच, आणि जबाबदारी सगळ्यांची. पण आपण सुद्धा एक या शेतकऱ्याचं लेकरू म्हणून ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभा राहून आम्ही हे सरसकट मदतीचं शेतकऱ्यांचं करून घेतोय. समजा सरकारची तुटपुंजी जी मदत भेटती तर किती मदत भेटायला पाहिजे? सध्या जर कुठं नाही झाली, मदत नाही झाली किंवा काय नाही झालं, तर ते पण आमच्यापर्यंत कानापर्यंत आलं पाहिजे. कोणाला मुद्दाम टाळलंय का? एखाद्या शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं आणि त्याला असं काही केलं की तेही माहिती आली पाहिजे, तेही पण कळवत राहावा. त्या पद्धतीने आपल्याला सरकारशी बोलणं करून ज्या त्या गावाला मिळून देता येईल, कारण हे महाराष्ट्रभर नुकसान झालं आहे.